आता एक मोठी बातमी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाच्या आंदोलकांची बैठक घेणार आहेत। सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीला राज्यभरातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। सातारा गॅजेट, मराठा समाजाला वाटप झालेलं कुणबी प्रमाणपत्र, बॉम्बे गॅजेट, मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत या विषयांवर जरांगे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान सरकारला 8 महिन्यांचा वेळ देऊनही सरकारनं सातारा गॅजेट लागू केलं नाही, त्यामुळे जरांगे आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे ते राज्यात पुन्हा मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याची शक्यता आहे। या आंदोलनाची तारीख आजच्या बैठकीनंतर जरांगे जाहीर करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे जरांगे आता सरकारला काय अल्टिमेटम देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं तर हे उपोषण स्थळ आहे आणि याच ठिकाणी मराठा आंदोलकांशी जरांगे पाटील संवाद साधणार आहेत। आपण जर बघितलं तर मुंबईतल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू केलं होतं आणि त्यानंतरही राज्यभरामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलं जात नाही। त्याचबरोबर ज्या कुणबी प्रमाणपत्राचं वाटप केलेलं आहे त्या प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी दिली जात नाही। यासह मराठा आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या ज्या आंदोलक आहेत त्यांच्या कुटुंबियांना सरकारनं अद्याप कोणतीही मदत केली नाही। अशा विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटील मराठा आंदोलकांशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील आंदोलनाची घोषणा करणार आहे। त्यामुळे या आंदोलनाकडे सरकार कशा पद्धतीने बघतं आणि नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, अंतरवाली सराटी।